शिंदे गटाच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार मनीषा गोरे यांच्या अर्जावेळी ठाकरेंचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे दोघे सुद्धा हजर होते। दिवंगत आमदार सुरेश गोरे यांना आदर म्हणून हा पाठिंबा दिल्याचं ठाकरेंच्या गटाने स्पष्ट केलंय। ही युती नसून फक्त नगराध्यक्ष पदापुरता निर्णय आहे, तर इतर ठिकाणी दोन्ही गट स्वतंत्र लढतील असंही सांगितलंय। आपण पाहतोय की चाकणमध्ये पुन्हा एकदा ठाकरे सेना आणि शिंदे सेना एकत्र दिसल्याचं पाहायला मिळतंय। मनीषा गोरे आणि दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित होत्या। खरं तर ही युती नाहीये, मात्र या एका काळापुरता पाठिंबा असेल असं म्हटलंय। चाकण शहराच्या संदर्भात विषय असा आहे की चाकण शहराचं नगराध्यक्षपद हे महिलेसाठी राखीव आलेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषाताई गोरे त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। त्यामुळे तिथं गट तट पक्ष न पाहता सर्वांनी एक विचार केलेला आहे की चाकण शहरासाठी आपण एकत्र यायचं आणि त्या भूमिकेतून मग नगराध्यक्ष पदासाठी सर्व पक्षांना त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे आणि नगरसेवक या विषयावर आमच्याकडून जे निवडून येण्यास पात्र आहेत त्यांना मशाल चिन्हावर लढवण्याचा आम्ही विचार केलेला आहे। वरिष्ठांशी याविषयी काय एकंदरीत भूमिका ठरलेली, वरिष्ठांशी काय बोलणं झालं का? कारण दोन्ही शिवसेना कसं आहे, ज्या ज्यावेळेस मेळावे किंवा काय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।